प्रतापगड मध्ये असे दोन साइड आहे. एका साइडवर जे आता झेंडा बुरुज आहे आणि आता ही दुसरी साइड आहे. दुसऱ्या साइडला इकडे मंदिर आहे. व्हिडिओ चालू करू दे, पडली तर व्ह्यूज येईन. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही एंट्री केली आहे आणि आता जात आहोत. तुम्हाला आम्ही आता दाखवणार आहे प्रतापगड किल्ला, कारण की युनेस्कोच्या याच्यात आलेला आहे हा. चला इच्छा पूर्ण समोर तर काही दिसून नाही. शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र प्रतापगड माझी. गड व परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. आपल्यापासून इतरांना त्रास होईल असं कोणतेही वर्तन करू नका. आपल्याकडील मोबाईल व कॅमेऱ्याचा दुरुपयोग करू नये. तटबंदीवर उभं राहून फोटो काढू नये. माकडांना खाद्यपदार्थ देऊ नये. परीक्षेतला काही खाऊ नका. कचरा कुंडीचा वापर करू नये. वनवा लावू नये. ध्वनी प्रदूषण करू नये. हळू बोलशील तू. भिंतीवर नावे लिहू नये. ए काव्या, हा बागेतील पाने फुले तोडू नये. शशांक तू नाही, मी इथं होतो. आणि शशांक वनवा लावू नये. तटबंदी मी तो आहे. तटबंदीवर उभे राहून फोटो काढू नये. फोन आला तर घरचा काय झालं. अरे मम्मी म्हणे की ते मॅप्रो गार्डन मधून तिला गुलकंद पाहिजे. मम्मीला नाही पाहिजे, तुझ्या भावाला पाहिजे. नाही त्याला मम्मीलाच पाहिजे. पण तो भावानं मागितलं ना. अरे तर त्याने आठवण करून दिली, मग घेऊन येशील म्हणून. नाही तर आणले का चायनावरून माझ्यासाठी ते खेळाचे कारवार रोबोट माझ्यासाठी आणलं का. मी नाही आणत. तर तू सांगितलंच नाही, आम्हाला पाहिजे होतं ते. आम्हाला नाही माहित. नेक्स्ट टाइम जायशील नाही तर नेक्स्ट टाइम तुझ्या जिजूसाठी घेऊन येशील सगळ्या गोष्टी आठवणी लक्षात ठेव. तर मग मी म्हटलं इथं दुकान आहे. म्हटलं नाही सांगतो तिथून घेऊन. नाही म्हणे दुकानात नकली भेटून तिथून काढून तिथूनच आणशील म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर अक्षय म्हणे काय माहित कोणतरी म्हटलं मला की बा तिचा फोटो काढशील म्हणे, दाखवशील म्हणे, इथूनच आणलं म्हणून. मी म्हटलं मम्मी पूर्ण ब्लॉग घेऊन जाईन म्हटलं युट्यूबवर, तर पाहून घेशील म्हटलं. ते ब्लॉगचं स्पेलिंग ब्लॉग म्हणत होते. ब्लॉग नाही ना रे, ते अशीच माझी मजा घेते. हा, घरच्यानं केली तर मजा, आम्ही केलं तर सिरियस ना. लगेच नाही तुला मला म्हटलंच कस का. असं काही नाहीये. चला इथून माझी मम्मी तशी मजा काही घेत नाही माझी. प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलोय आम्ही. सुरुवात केली आहेत ना आता. हे वरपर्यंत एवढ्यातच बायको थकली. मी नाही थकली. आवाजानं समजत आहे. मी थकली नाही. पुन्हा समजत आहे आवाजानं. अरे रे अरे रे काय रे रे. अरे ते लायक नाही ना म्हणून म्हणते. स्वतः काही करू नाही शकत, दुसऱ्याला नाव ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांचा युनेस्को मध्ये रेकॉर्डेड आहे आता हा आपला किल्ला. तो तुम्हाला दाखवणार आज आम्ही. हा ना, व्ह्यू बघ किती मस्त आहे. हे आहे एंट्री गेट, बघून घ्या. इथनं एंट्री होते आणि आतमध्ये गेल्या गेल्या माझा आवाज बघा कसा फिरतोय इथे. आपोआप वाटतोय की माझा आवाज खूप जाळा आहे आणि एक नंबर आवाज येत आहे. आणि इथे कोणते तरी काय लिहिलेलं आहे नाही, ते त्या काळातल्या मराठी भाषेचं स्वरूप जे होतं ते लिहिलेलं ते कसं आहे. अच्छा, तोफ ठेवलेली आहे आणि काही गाढव लोक येऊन इथे तोफ्यावर बसतात म्हणून तोफेवर बसू नये म्हणून बोर्ड पण लिहिलेला आहे इथे. आणि इथून एंट्री होते. मॅडमनी काहीच नाही आणला इथे छत्री वगैरे स्टाईल मारायला, तर आम्ही छत्री घेऊन सगळे. आणि हे आवडा मेरे को. तर आता इथे खूप पाऊस येतोय पण तरी आम्ही ऍडजस्ट करून घेतला एका छत्रीत. मला एक गोष्ट आठवली आपली, जेव्हा आपण रायगडच्या फोर्टवर गेलो होतो तेव्हा पण आपण असं चालत गेलो होतो. तेव्हा फक्त पाऊस नव्हता, खूप कडक तपती ऊन होती आणि आम्ही स्टोल घेतला होता. आणि आता आम्ही प्रतापगडला आलोय तर इथे पाऊस सुरू आहे. तर आम्ही पुन्हा त्याच सेम कंडिशन मध्ये, फक्त डोक्यात छत्री आहे. आम्ही जेव्हा कोणत्याही गड किल्ल्यावर जातो ना तर आम्हाला असं स्ट्रगल पाहिजे समोर वाटत. माझं लक्ष नव्हतं. आम्हाला असं स्ट्रगल माहिती पडतं की खूप स्ट्रगल होतं, ते फील झालं पाहिजे. म्हणून आम्हाला एक्स्ट्रा 7 डे एक्सपिरियन्स दिला जातो नेचरकडनं की बघा इतक्या कठीण परिस्थितीतून ते यायचे, वर राहायचे, कसं खायचे, काय करायचे. आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. तुझा पॅन्ट भरला का मागून, हे बघ असं करायला लागते. आणि इकडे वो अबे का फिल्म सारखा हे दिसत आहे व्ह्यू. फ्लॅग बॅस्टन दुसरा टप्पा तटबंदी, सेकंडरी लेवल, फोर्टिफिकेशन. आता पाय तर भरणारच आहे. पॅन्ट वर घेऊन घेऊन फक्त. खेकडे पण आहे. खेकडे हा सिरियसली व्हिडिओ चालू करू दे, पडली तर व्ह्यूज येईन. अरे देवा राजा, हरे कृष्णा हरे रामा. हे गोटे पण इतके स्वीक्रिय. हो, सरळ सरळ पाय ठेवून दिला तिला पाण्यात.
जो दे पडली नाही पाहिजे पाय गोळसारखं चालते माझी थंड थंड पाणी आहे. मरण नाही टाकला पाय त्याच्यातून. आणि घ्या इथं आता पाय ठेवाच लागते पाण्यात. अगं बाई ग आता कसं करायचं ग शत. नाही मला जमते. अरे यार, शशा. तू ये पाण्यात नाही ना. ये ना पटकन आता काही फायदा. वा लहान लेकरापेक्षा कमी नाही. लहान लेकरू पोसून राहिलोय मी. इकडे कुठे गेले रे? तिकडे काहीच नाही. कुठे गेले बे? चला रे. वरून जायचं ना आपण वरून की बसतो. अरे खालचा भाग आहे हा. खालचा कसं दिसत. खालून पण जातात. ये रन तिकडूनच ये. रन चढू नको. ये खालून. कोणते? अरे तिथून दिसते ना पूर्ण खालचा व्ह्यू. दुर्बीन सारखं आहे ते. हे जे आहे ना याचा शेपच असं बनवलं जाते की इथून दुर्बीन सारखं दिसते की एक्झॅक्ट कुठून येते म्हणून. आता तुला दिसत नाही कारण की खाली फॉग आहे. ते बघ खाली गाडी दिसत आहे इथून. इथून दिसतंय. आहे बुजलेला. अरे दुर्बीण आहे त्या लोकांची. दुर्बीन सारखी आहे ते. डायरेक्ट खाली. हा पूर्ण दिसते. आणि खूप क्लिअर दिसते ते. गाडीतला माणूसही दिसते. विचार कर टेक्नॉलॉजी आहे. तू याच्या पहिले कोणत्या किल्ल्यावर गेला नाही का परीक्षेत? मी शिवनेरीवर गेलो. इकडे पाय. मग तिथे तुला ते दिसलं नाही का दुर्बीन? प्रत्येक किल्ल्यावर असते. लहान होतो मी तेव्हा. तर हे दुर्बीन नक्की बघा. प्रत्येक किल्ल्यावर असते. आणि चला बाहेर निघूया आपण. ते गेलोय आपला अमरावतीकडे आहे ना कोणता तरी. अमरावतीकडे. गाविलगड किल्ला आपला. अच्छा चिखलदर. चिखलदरा नाही ना. चिखलदरा गाविलगड किल्ला चढलाय का? हे माझं अहो ना माहिती कुठे गेलं ना तर काही ना काही गोष्टी कलेक्शन करायची इतकी सवय पडली आहे. युनिक कलेक्शन. पण आता काय हे हॅट कोणी घेतली? हा? पण हॅट युनिक आहे. ते हॅट पाण्याने ओली नाही होत बघा. मला एक फॅन भेटला होता इकडे. कोणतं गाव होतं ते? माहिती आहे. ज्या रिसॉर्टवर आम्ही थांबलो होतो ना त्याच्या जवळपास 15 किलोमीटरवर एक गाव होतं. ते एक फॅन भेटला. फोटो वगैरे काढला त्यांनी. तर त्यांनी म्हटलं हे बघा नवीन आलाय म्हणे असं. मी बघितलं म्हटलं अरे एक नंबर आहे. म्हटलं कितीची आहे? द्या ना म्हणे तुम्ही जितके देता असं तसं करून दिले त्यांनी. पण मी पैसे दिले. पण हे खूप आवडतं मला. जर युनिक गोष्टी सापडल्या ना अशा कुठे गेल्यावर तर हे खूप आवडतं मला. बघा किती युनिक आहे. मीच युनिक आहे. छत्री पडेल रे. हे बघा इथे फ्लॅग लागायचा. झेंडा बुरुज. हा झेंडा लागायचा. आणि इथून व्ह्यू दाखवला तुम्हाला खालचा. हे बघा काहीच दिसत नाहीये. काहीच दिसत नाहीये. अरे तू लंबा आहे. तू खाली उतर पडून जाशील. हा ते हवा येते बरं परीक्षित. हवेनं हवेनं उडून जाशील. सिरियसली बघा ना काहीच दिसत नाही खालचं. हे बघा इथे कार्स आहेत. पण जर धुकं नसतं तर क्लिअर दिसलं असतं. ब्लॅक कार तर दिसत पण नाहीये. फक्त व्हाईटच दिसत. हा आपली ग्रँड विटारा दिसत आहे. आपली दिसते का? ते अरे हा दिसतंय. आपली कार दिसतंय. बाकीच्यांची नाही दिसत. आपली कार कुठे नाही दिसते. तर हा बघा व्ह्यू. फॉग वाला व्ह्यू. चल फोटो घेऊ आपण. हा घे. आणि तो मी गेलो तुले. बापरे. आपल्या घरी केवढं जाता राहते. माझ्या घरी जाते. एवढं फिक्स केलेलं आहे. ते फिरवणं होते का? ते फिरवणं होत नाही. खूप जोर लावा लागते. हा. असं मी फिरवलंय म्हणा. आणि याच्यात बघा आता तू हे क्रॅक गेलाय म्हणा. पण ओरिजिनल जातं होतं ते. हे पाहिजे हे होल आहे. असं दांडू खुसून. नाही इकडे दांडू असते. इकडे एक असते इकडे एक असते. 2 जण मिळून ते फिरवतात पूर्ण. हा ना. हे बघ गेलाय. तोडले आहे ते फुटलेले आहे. माझ्या घरी आहे फिक्स केलेलं जाते कसं. काय वाटतं परीक्षित? हे मोठे स्वयंपाक जास्त राहायचं नाही तर सेना वगैरे राहत होती. त्याचा डाएट काय होता? सेना खूप मोठी राहत होती ना. आता त्याचं याच्यातूनच निघायचं ना पूर्ण. हो पण त्याचं इथं जे राहणारे पहारेकरी वगैरे नाही सगळेच लोकांचं सोबतच होतं. का पोळ्या नव्हत्याच. ते भाकरीच खायच्या जास्त. भाकरी. पण त्या लोकांचं डाएट बघाल ना तुम्ही. त्याच्याप्रमाणे जी ताकद होती त्याच्याप्रमाणे डाएटही होता. तेवढा स्ट्रॉंग डाएट आता आपल्याला शोधू खावं लागतं की हे खाल्ल्यावर प्रोटीन मिळेल, ते खाल्ल्यावर व्हिटॅमिन मिळेल, हे खाल्ल्यावर ते होईल. त्यांचं तसं नव्हतं. ते प्रॉपर डाएट घ्यायचे. कारण की त्यांना ह्या फालतूच्या गोष्टी नव्हत्या ना. शुगर वगैरे शुगरचे प्रिझर्वेटिव्ह ह्या त्या गोष्टी नव्हत्या. म्हणून ते स्ट्रॉंग पण तेवढेच होते. हो कारण ते तुटलं असेल ना किंवा पडलं असेल काहीतरी. फोटो काढायला काही फोटो काढणारे असतात असे ज्यांना फोटो काढायसाठी पोजेस पाहिजे असतात अशा. आणि मग ते त्याच्यावर चढतात, फोटो काढतात आणि मग पडतात. काय तूच तर काढतं? नाही ना. आता कोण चढलं होतं वर? सगळ्यात जास्त स्टंट मारणारी हेच आहे. आणि तो एक त्याला जिंदगीत काही करतच नाही. पाय कसं चालला हळूहळू आरामात विचार करत. विचार मी इतिहासात गेलो रे. काय इतिहास आठवला तुला? आठवलं म्हणजे कसं राहत असं माहिती. इथे कचरा टाकला म्हणजे लोकांनी घाण करून. बापरे इथून दिसते बघ ना. ते पाणी जाण्यासाठी पण असू शकते. नाही दिसतंय इथून.
प्रतापगडमध्ये असे 2 साईड आहे. एका साईडवर जे आहे झेंडा बुरुज आहे आणि आता ही दुसरी साईड आहे. दुसऱ्या साईडला इकडे मंदिर आहे, अजून गार्डन आहे, म्हणते 7-8 पॉइंट आहे. असे काय काय आहे ते आपण जाऊन बघूया. खालून इथून वर आलो आणि इथे आमचं कन्फ्युजन झालं की इकडे जायचं आहे की इकडे. तर आम्ही इकडे निघालो लेफ्टला. त्यानंतर इकडे हॉटेल वगैरे आहेत. सध्या तर काही गर्दी नाही आहे. हा बकरी आहे. अरे त्याला राग आला. नाही 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 डॉगी आहे. भाऊला राग आला बकरी म्हटलं तर. असेच माझ्या काही काही मित्र ते चिडते बकरी म्हटले का. जिमी नाव आहे त्याचं. ए जिमी, तुझं नाव जिमी आहे का? भुकून दाखव. भू वू. तोही कन्फ्युज आहे. हा भुकतो काय माझ्यावर. तर इकडे वर गेले ते दोघं तिघं. इकडे मंदिर आहे श्री भवानी माता मंदिर. ती सध्या बंद आहे पण आपण राईट जाऊया. तिथे काय लिहिलेलं आहे? नगरखाना दीपमाला. तर इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे बहुतेक. अजून एक राईट. 2 रस्ते आहेत. हा, इकडे भवानीचं मंदिर आहे हा आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे. हा, आपण पहिले मंदिरात जाऊ. चलो. इकडे एंट्री आतमध्ये माता मंदिरची. हा खूप छान येत आहे. अरे उघडते ना. गेले चला. मंदिरचं मंदिर. तर मगाशी मी तुम्हाला डाएट बद्दल बोललो लोकांच्या. त्यांचा डाएट जो होता त्याच्यानंतर एक माणूस एक तोफ उचलून न्यायचा हातात. एक माणूस. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे तोफ आहेत. मजाक नाही आहे उचलून नेणं. बांधून ठेवलाय का ते? लोक उचलायचा प्रयत्न करतील ना. स्वतःच्या पायावर पडलं तर गेले पाया. हे नुसतं कोणाच्या अंगावर जरी पडलं ना तर पूर्ण अंग फ्रॅक्चर होतं त्याचं. इथे आहे हस्तकला प्रतापगड, म्हणजे हाताने केलेली कला. आता काय म्हणजे आम्ही पाहिलं किती डिटेल मध्ये केलेलं आहे बघ ना. असे कर्व्स वगैरे सगळं डोळ्याच्या खालचे रेषापासनं सगळं किती डिटेल मध्ये केलेलं आहे. हो ही बघ किती डिटेल मध्ये गोष्टी हाताने बनवलेल्या आहेत. लाकडी खेळण्यापासनं तर कडे गिडे सगळं आहे. पोळपाटी मी सांगू. चेक करा की त्याचे पाया कसे आहेत. चांगले याचे पाय. आपण फायनल टेस्ट करून घेऊ ना. लेकिन ये साला कर क्या रहा है? नाही मला वर खाली नाही. परफेक्ट आहे. अरे चेक बरोबर केला मी. तसं करत चेक. 100 पायऱ्यातच थकले या. एवढं मोठं कशा तुझंच सामान आहे. माझं नाही एकटीचं. दे इकडे. शहाणी. त्या सामानात भारीच झाली तुला नाही. आणि हिला कुठं जायचं आहे म्हणते? केदारनाथ जायचं आहे. केदारनाथ. अमरनाथ पण जायचं आहे. अमरनाथ पण जायचं आहे. इकडे प्रॅक्टिस करा पहिले मग तिकडे जाऊ. लदाखला पैदल नाही फिरला लागत. आल्यावरही संपलेल्या नाही आहेत पायऱ्या. चालूच आहेत. भाऊ हॅलो भाऊ 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 हॅलो भाऊ भाऊ भाऊ. इथून दरवाजा आहे आणि अजून पायऱ्या आहेत. रस्ता दाखव रे आम्हाला. पुढे जा. रस्ता दाखव आम्हाला. चल पटकन. सोबत चलतं बरं. सोबत चल. ये ये ये. थांबू नका म्हणते. अजून पायऱ्या आहेत. कुठं आलं असंच वाटतं. आलं आलं. भास आहे तुझा तो. किती सुंदर दिसताय ते बघ ना. धुक्यात दिसत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की. या शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगजेत्या अलेक्झांडरांची होऊ शकेल. पोर्तुगीज गव्हर्नर गोवा इसवी सन 1666. फायनली महाबळेश्वरला आल्यानंतर इथल्या प्लेसेस आणि शेवटी जो प्रतापगड किल्ला मला बघायचा होता तो बघून झालेला आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहे महाबळेश्वरच्या. आणि इथला जो परिसराचा आहे तो मी कधीही विसरू शकत नाही, कारण आम्ही दिवसभर पासून फक्त या फॉग मध्येच आहे आणि खूप मस्त वाटत आहे. इथे आल्यानंतर कुतूहल वाटत आहे. म्हणजे त्या काळात जात आहे की त्या काळातले लोक कसे जगत असणार इथे आणि कसं सर्व घडत असणार. म्हणजे युद्ध वगैरे ते जे आपण पाहिलं की तिथून दिसते पूर्ण खालचं शत्रू येत होते ते पूर्ण दिसते तिथून खाली. तर त्या काळात परिस्थिती कशी राहत असणार आणि स्पेशली जेव्हा अफजल खान खाली होता तेव्हा काय परिस्थिती असणार याचं कुतूहल वाटत आहे. तो विचार करून अंगावर काटायचं डायरेक्ट की ये जगह पे वो हुआ था करके. म्हणजे इथं तो म्हणजे ते ऐकून काटायचं अंगावर की या जागेवर ते झालं होतं. आणि तेच डोक्यात फिरतंय की प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. तेच धगधग फील होते इथं आले की. एक फ्रेंड भेटलाय जो आमच्या सोबत फिरत आहे. तो समोर जाऊ देतो मला आधी, मग पुन्हा येतो, पुन्हा समोर थांबतो
हे बघा. आणि तो पुन्हा वाट बघतो समोर हा, की हे येतात की नाही. आता थांबून जा सगळे, थांबा. ते बघ वाट बघतो तो, येत आहे बेटा चलो. म्हणजे सिक्युरिटी सारखा फील करत होता आम्हाला तो, की कारण की कोणीच नाही इथे. पूर्ण टाइम झालेला ऑलरेडी. किल्ला बंद व्हायचा 7 वाजता किल्ला बंद होतो. बघ पुन्हा आला समोर. चला बघ पुन्हा जाईन समोर आता तो. Z+ सिक्युरिटी मिळाली आम्हाला इथे बघा. इथंच भेटला, इथं त्यांनी आपल्याला सी ऑफ केलाय. हा इथेच आला होता तो. तर ते असतं ना कधी कधी की काही काही बॅड एनर्जी असतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी असतात. तर तो खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो की भाई इधर से मैं तुमको संभाल लूंगा असं. इथंच तू भेटला होता आम्हाला. आता बाय बाय, सी यू, टाटा. पुन्हा येतो पुन्हा. आणि थँक्यू आल्याबद्दल, थँक्यू सो मच. आमच्याकडे काही खायला नाही आहे, नाही तर नेक्स्ट टाइम नक्की घेऊन येईल. किंवा तुम्ही कोणी आले तर याच्यासाठी नक्की खायला आणा. आम्ही विसरलो आता पण तुम्ही नक्की घेऊन या. ठीक आहे, नेहमी बिस्किट वगैरे काही ना काही राहते, यावेळेस नाहीये सोबत. ठीक आहे बेटा, बाय. बाय बाय. नमस्कार शशांक. नमस्कार. शशांक नाव माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती. अच्छा, बघता का तुम्ही? हो नक्की. अरे थँक्यू. दोघांचे पण बघतो. तुम्ही कधीपासून इथे? आमची आता 13वी पिढी आहे. 13वी पिढी म्हणजे? आमची जे शिवाजी महाराजांनी मावळे ठेवलेत ना हा, त्यांची वंशज आमची 13वी पिढी. बापरे. आम्ही आमचा मान म्हणजे पालखीचा मान आमचा आहे. हा, अच्छा. मंदिरातली जी देवीची पालखी असते हा, ती मान आमचा आहे. अच्छा. आणि इथं जे राहतात ते सगळे सेवकच आहेत. बाहेरचं कोण आले राहिले असं काही नाही. अरे बापरे. सगळे जे आहेत ते मावळे आहेत. इथं राहणारे म्हणजे त्या काळातले जे मावळे होते त्यांचे वंशज 13वी पिढी बापरे. तेच आहेत. आणि हे हे म्हणजे किल्ला बांधला तो खास मंदिरासाठी बांधला. हा, हे शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. अच्छा. त्या मंदिरासाठी भवानी मातेसाठी हा किल्ला बांधला. आणि नंतर अफजल खान आला, त्याला त्याची वध हिथं केला खाली. अच्छा. मेन किल्ला बांधला तो मंदिरासाठी. हा, ते काटा आहे तो पोवाडा ऐकून. मला सांगा, अफजल खान जेव्हा खाली होते तेव्हा ते नेमके कुठे होते? म्हणजे हे खाली पार म्हणून गाव आहे. ते अच्छा, म्हणजे हा, इथे जे तिथे गाड्या होतं. वगैरे लावल्या भेट- तिथे नव्हते का? नाही भेट झाली ती इथे झाली भेट. अच्छा अच्छा. आणि तिथं त्याची हे केलं भेट कुठे झाली? त्याचा वध, आपले पार्किंग कशी अच्छा हा, म्हणजे पार्किंग पाशी त्याच्यासोबत भेट झाली हा. आणि वध खाली झाला का? तिथेच झाला. तिथेच झाला ना? पार्किंग अच्छा, म्हणजे पार्किंग जवळ झालं जे काही चालू इन्सिडेंट नाही झाला ते. होता ना जो आपण. चालू 1-2 वर्षात चालू होईल तिथे. अच्छा अच्छा. महाराजांची मोठी मूर्ती बसवणार आहे. अफजल खान महाराजांची भेट. अरे क्या बात आहे. म्हणजे एक पार गाव होतं ना, एक पार गाव होतं, तिथे तो थांबलेला होता. पण जी भेट झाली ती जिथे पार्किंग मध्ये आपण कार लावली ना तिथे, हा तिथे पायथ्याला, प्रतापगडच्या पायथ्याला भेट झाली. Thank you for watching.